औषधे ही अत्यावश्यक सेवा असल्याकारणाने राज्यातील सर्वच औषधालये ही 24 तास सेवा देणारी असावीत, असे मत महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी शुक्रवारी महाड येथील फार्मासिस्ट संघटनेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरादरम्यान व्यक्त केले। अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री जगन्नाथ उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यासह महाड पोलादपूर तालुक्यातील केमिस्ट अँड डिस्ट्रीब्युटर असोसिएशन आणि रायगड कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने जनकल्याण रक्तसंकलन केंद्र महाड येथे शुक्रवार 24 जानेवारी 2025 रोजी देशव्यापी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला महाड तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी प्रकाश कोळी, ग्रामीण रुग्णालय महाड वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शंतनू डोईफुडे, रायगड कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर अमोल तांगडे, प्राध्यापक चिमणकर, महाडचे प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर सोनावणे, पॅथॉलॉजीतर्फे डॉक्टर माधव पवार, जनकल्याण रक्तसंकलन केंद्रातर्फे धनंजय परांजपे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा असल्याकारणाने संघटनेच्या माध्यमातून देशभरातून एकूण 75,000 रक्तदात्यांच्या रक्तदानाचा संकल्प करण्यात आला होता। या प्रसंगी बोलताना शंकर काळे पुढे म्हणाले की काही कंपन्यांमार्फत औषधालये आता 24 तास सेवा देत आहेत। औषधे ही अत्यावश्यक सेवा असल्याकारणाने शासनाने अध्यादेश काढून राज्यातील सर्वच औषधालये 24 तास सेवा देण्यासाठी जर उपलब्ध करून दिली तर गरजू रुग्णांना त्याचा अधिक लाभ मिळेल, असे सांगून या कामी पोलीस खात्याकडून जे काही सहकार्य लागेल ते करण्यास आम्ही सदैव तयार असल्याचे देखील सांगितले। प्रकाश कोळी आणि अमोल तांगडे यांनी देखील या प्रसंगी आपले विचार व्यक्त करून संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या शिबिरास महाड व पोलादपूर तालुका केमिस्ट व डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे ऑफिस बेअरर श्री मोहन काका शेठ, अध्यक्ष श्री मनोज शेठ, श्री अशोक आहिरे, सेक्रेटरी श्री सचिन सुकाळे, श्री अमित घाटे, श्री दिलीप मेहता, श्री अभय कामत, अभिषेक सुकाळे, आमोद जोशी, मुजम्मिल बिया, संजय शेठ, उमेद बागडे, वैशाली जंगम, कल्पेश मोरे, रुपेश मांडे, रोहन शेठ इत्यादी केमिस्ट बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।